नमस्कार. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मेघ मराठी या युट्यूब चॅनलमध्ये. आज आहे रामनवमी. आजच्या या रामनवमी निमित्त तुम्हा सगळ्यांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. प्रभू श्री रामचंद्र तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. तर आज तुम्हाला प्रभू श्री रामचंद्रांची कथा थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यातील नवरात्रीचा 9वा दिवस. या तिथीस भगवान विष्णूंचा 7वा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला आहे, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा केला जातो. दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर म्हणजेच दुपारी 12 वाजता रामजन्माचा सोहळा होतो. श्रीरामांच्या मूर्तीला पाळण्यात घातले जाते. श्रीरामांच्या चित्रास वा मूर्तीस इतर हारांसमावेतच गाठी पण घालतात. श्रीरामांची पूजा करताना त्यांना करंगळीच्या जवळच्या बोटाने म्हणजेच अनामिकेने गंध लावतात. तसेच श्रीरामांना हळदी कुंकू वाहताना आधी हळद आणि नंतर कुंकू उजव्या हाताच्या अंगठा आणि अनामिका यांच्या चिमटीत घेऊन चरणावर वाहतात. श्रीरामांना केवडा, चंपा, चमेली आणि जाई ही फुले वाहतात. त्यानंतर आरती करून प्रसादही वाटतात. रामजन्माच्या दिवशी साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवांना रामजन्माचा पाळणा अवश्य म्हटला जातो. हिंदू धर्मग्रंथानुसार त्रेतायुगातील रावणाचे अत्याचार संपविण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूने मृत्यूच्या जगात श्रीराम म्हणून अवतार घेतला. श्री रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल रामनवमीला राणी कौशल्येच्या पोटी पुनर्वसू नक्षत्रात आणि कर्क राशीत राजा दशरथांच्या घरी झाला. रामायणानुसार अयोध्येचा राजा दशरथ याला 3 बायका होत्या, परंतु फार काळ राजा दशरथाला संततीचं सुख कोणीही देऊ शकलं नाही. त्यामुळेच राजा दशरथ खूप अस्वस्थ असायचे. पुत्रप्राप्तीसाठी राजा दशरथ यांना काय करावं काहीच कळत नव्हतं. परंतु त्याचवेळी राजा दशरथ यांना वशिष्ठ ऋषींनी यज्ञ करण्याची कल्पना दिली. यानंतर राजा दशरथांनी आपल्या जमाई महर्षी ऋषीशृंगांसोबत यज्ञ केला. त्यानंतर यज्ञकुंडातून एक दैवी पुरुष हातात खिरेची वाटी घेऊन बाहेर आला. यज्ञ संपल्यानंतर महर्षी ऋषी शृंगाने दशरथांच्या 3 पत्नींना खिरीची वाटी खायला दिली. खीर खाल्ल्यानंतर काही महिन्यातच तिन्ही राण्या गरोदर राहिल्या आणि त्यानंतर 9 महिन्यानंतर बरोबर राजा दशरथांची ज्येष्ठ राणी कौशल्येच्या पोटी राम म्हणजेच भगवान विष्णूंचा 7वा अवतार यांनी जन्म घेतला. प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव ज्याला रामनवमी असेही म्हणतात, हा भारतीय संस्कृतीमध्ये एक महत्वाचा सण आहे. हा सण भगवान श्रीराम यांच्या जन्मदिनाच्या अर्थातच रामायणातील कथा अनुसार श्रीराम यांचे जन्मदिन नवमीच्या तिथीला श्रीराम यांचा जन्म झाला होता. भगवान श्रीराम यांचा जीवन प्रवास मुख्यतः रामायण या काव्यार्थ वर्णित आहे. ते धर्म, न्याय आणि सदाचाराचे प्रतीक मानले जातात. रामनवमीच्या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. भक्त श्रीरामांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा अर्चा करतात, धार्मिक पाठ वाचतात आणि भजन कीर्तनही करतात. रामनवमीचा उत्सव विविध प्रांतांमध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो. काही ठिकाणी मोठ्या मिरवणुका काढल्या जातात, तर काही ठिकाणी दारात वैभवशाली रंगीत सजावटही केली जाते. रामनवमीच्या दिवशी मठ मंदिरात भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन इत्यादी कार्यक्रम करून हा जन्मोत्सव सोहळा अगदी थाटात साजरा केला जातो. काही ठिकाणी तर गुढीपाडवा ते रामनवमी ह्या काळात रामायण ग्रंथाचे वाचन, रामकथेचे निवेदन, तर रामायणाचे गायन वगैरे कार्यक्रमही केले जातात. श्रीराम हे सर्व आबालवृद्धांची लाडकी देवता असल्यामुळेच सर्व लहान थोर मंडळी अगदी आनंदाने या उत्सवात सहभागी होतात आणि अगदी आनंदाने प्रभू श्रीराम यांची भक्ती करतात. खर तर प्रभू श्रीराम हे विष्णूचा 7वा अवतार आणि मर्यादा पुरुषोत्तम मानले जातात. सूर्यवंशी राजा दशरथ व राणी कौसल्या यांचा पुत्र, अयोध्येचे आदर्श राजा होते ते. रामायणातील महानायक एवढंच काय तर त्यांनी त्याग, सत्य आणि कर्तव्यनिष्ठेचे एक उत्तम उदाहरणही मांडले.
त्यांचा जन्म रामनवमीला झाला असून ते एकवचनी पितृभक्त आणि प्रजाहित दक्ष राजे म्हणून पूजनीय आहेत. आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार 14 वर्षाचा वनवासही त्यांनी स्वीकारला. रावणाचा पराभव करून त्यांनी धर्माची पुनर्स्थापना केली. प्रभू श्री रामचंद्र हे महान सामर्थ्य, वैभव, आध्यात्मिक ज्ञान, मानवी संबंधांवर प्रभुत्व आणि संसारिक शक्तींनी संपन्न एक पराक्रमी राजा होते. त्यांनी कोणताही स्वार्थ न ठेवता प्रेमाने, सत्तेने आणि नीतिमत्तेने आपल्या क्षमतांचा उपयोग सर्व सृष्टीच्या हितासाठीच केला. आणि म्हणूनच अशा या प्रभू श्री रामांविषयी बोलताना स्वामी विवेकानंद म्हणतात, आदर्शाचे मूर्तिमंत रूप. स्वामी विवेकानंद म्हणतात की श्रीराम हे सत्य आणि नैतिकतेचे प्रतीक आहे. ते एक आदर्श पुत्र, आदर्श पती, आदर्श पिता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एक आदर्श राजा आहेत. भारतीय राष्ट्राचे ते आदर्श आहेत. राम आणि सीता हे भारतीय राष्ट्राचे आदर्श आहेत असे त्यांनी ठामपणे सांगितले आहे. त्याचबरोबर अपार प्रेम आणि क्षमता. प्रभू श्री रामांचे प्रेम इतके अफाट होते की ते समाजातील अगदी शेवटच्या स्तरातील व्यक्तींपर्यंत प्रवाहित करणारे होते. आणि तेवढेच त्याग आणि वैराग्यही. विवेकानंदांनी प्राचीन ऋषींच्या संदर्भाने सांगितले की जिथे राम आहे तिथे काम, वासना नाही, आणि जिथे काम आहे तिथे राम नाही. याचा अर्थ ईश्वर प्राप्तीसाठी वासना आणि आसक्तीचा त्याग आवश्यक आहे. असे हे प्रभू श्री रामचंद्र आदर्श, ध्येय आणि धर्म परायणतेचे प्रतीक असून मराठी भाषेत त्यांच्यावर अनेक सुंदर कविता आहेत. त्यापैकीच एक कविता तुमच्या समोर. मुखी सर्वांच्या वसे श्रीराम, मुखी सर्वांच्या वसे श्रीराम, श्वास आणि ध्यास राजा राम, श्वास आणि ध्यास राजा राम. कर्तव्याचे पालन राम एक बाणी, कर्तव्याचे पालन राम एक बाणी, संत ऋषींच्या विसाव्याचे धाम, संत ऋषींच्या विसाव्याचे धाम. धनुक्षबाण हस्ते सावळे रूप, धनुक्षबाण हस्ते सावळे रूप, भक्तीच्या भुकेला मर्यादा पुरुषोत्तम, भक्तीच्या भुकेला मर्यादा पुरुषोत्तम. अयोध्याचा राजा रावणाचा काळ, अयोध्याचा राजा रावणाचा काळ, हृदयी वसतो तो आत्माराम, जय श्रीराम. हृदयी वसतो तो आत्माराम, जय श्रीराम. तर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा रामनवमीच्या भरपूर अशा शुभेच्छा देत आजचा हा भाग मी इथेच संपवते. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. प्रभू श्री रामचंद्र म्हणजे भारतीय संस्कृतीचा एक भाग आणि ती संस्कृती तुमच्या समोर मांडण्याचा मी नक्कीच प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांची रजा घेते आणि भेटू पुन्हा अशाच एका भागामध्ये. जय श्रीराम. धन्यवाद.